नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इतिहास भूगोल याच विषयावर पण या अगोदर न पाहिलेले असे आव्हानात्मक आणि थोडेसे कठीण असणारे प्रश्न जे टीईटीला हमखास येतात असे प्रश्न आज आपण बघणार आहोत. चला वेळ न घालवता आपण फक्त 30च प्रश्न बघणार आहोत आणि फक्त त्याचं सरळ उत्तरच पाहणार आहोत. सगळे पर्याय वाचत न बसता वेळेअभावी आपण फक्त योग्य तो पर्यायच वाचणार आहोत. तयार आहात तर चला बघा हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत म्हणजे पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली. तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या फौजेत तोफखाना विभागाचा प्रमुख कोण होता? बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा. पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये अहमद शाह अब्दालीच्या फौजेत तोफखाना विभागाचा प्रमुख कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे नजीब उद्दौला. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट चला प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर. अकबराच्या मनसबदारी व्यवस्थेत जात आणि संवार या संज्ञा कक्षाचे निर्देशक होत्या. बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. अकबराच्या मनसबदारी व्यवस्थेत जात आणि सवार या संज्ञा कक्षाचे निर्देशक होत्या. बघा कोण होतं? जात म्हणजे वैयक्तिक दर्जा आणि सवार म्हणजे घोडदळ का? जात म्हणजे धार्मिक श्रेणी आणि सवार म्हणजे पायदळ? जात म्हणजे कर भरण्याची क्षमता आणि सवार म्हणजे जहागीर? दोन्ही समान होते. तर याचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक अ. जात म्हणजे वैयक्तिक दर्जा, सवार म्हणजे घोडदळ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 बघा तुमच्या स्क्रीनवर. एस आर बोंबई खटल्यात, आता बोंबई म्हणजे तोच असणार आहे मुंबई. बोंबई खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवटीबाबत काय महत्त्वपूर्ण निकाल दिला? तर याचं योग्य उत्तर आहे केंद्राचा अंतिम निर्णय असतो का केवळ राज्यपालांच्या अहवाल राजवट लागते का? राष्ट्रपती राजवटीचा निर्णय न्यायिक आणि पुनरावलोकनाच्या कक्षेत येतो का? केंद्राचा राजवट कधीही लावता येत नाही. तर बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे? गेस करा. तर याचं योग्य उत्तर आहे ब. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय न्यायिक आणि पुनरावलोकनाच्या कक्षेत येतो. हे असे फार कठीण जे प्रश्न आहेत असे 2-4 प्रश्न तर नक्कीच येतात. अत्यंत कठीण असणारे हे प्रश्न आहेत. असो चला आपण एकदा आपल्या नजरेखालून घालायचे आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील तापी पूर्णा खोऱ्यात आढळणारी मुख्य मृदा कोणती? बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा. महाराष्ट्रातील तापी पूर्णा खोऱ्यामध्ये आढळणारी मुख्य मृदा कोणती? रेगूर मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा का वालुकाय मृदा? तर याचं योग्य उत्तर आहे रेगूर म्हणजेच काळी मृदा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 तुमच्या स्क्रीनवर. अष्टप्रधान मंडळातील कोणता अधिकारी परराज्यातील गुप्तहेरांची माहिती मिळवत असे? बघा अष्टप्रधान मंडळातील कोणता अधिकारी परराज्यातील गुप्तहेरांची माहिती मिळवत असे? तर याचे योग्य उत्तर आहे दबीर सुमंत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 तुमच्या स्क्रीनवर. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठी धान्य कोठारे कोठे सापडली आहेत? बघा सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठी धान्य कोठारे कोठे सापडली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे हडप्पा या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर. कोणत्या घटना दुरुस्तीने पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला मानण्यास बांधील आहेत हे स्पष्ट केले? बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा. कोणत्या घटना दुरुस्तीने पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला मानण्यास बांधील आहेत असे स्पष्ट केले? तर घटनेवर आधारित कलमांवर आधारित हा प्रश्न असणार आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 44वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट
प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर. हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या भूपट्टकाच्या धडकेने झाली? बघा, हिमालय पर्वत जो आहे तो कोणत्या भूपट्टकाच्या धडकेने झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? इंडो ऑस्ट्रेलियन आणि युरोशियन, पर्याय क्रमांक अ, यांच्या धडकेनं झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 तुमच्या स्क्रीनवर. भारतीय राज्यघटनेत आणीबाणी विषयक तरतुदी कोणत्या कलमाअंतर्गत येतात? बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचा. भारतीय राज्यघटनेत आणीबाणी विषयक तरतुदी कोणत्या कलमाअंतर्गत येतात? तर याचं योग्य उत्तर आहे 352 ते 360. 352 ते 360 लक्षात ठेवायचं आहे. राज्यघटना आणि आणीबाणी हा प्रश्न आला की आपल्याला 352 ते 360 हे कलम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या कलमांतर्गत घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न 10 बघा तुमच्या स्क्रीनवर. न्यायाधीश पदाचे प्रमुख कार्य काय आहे? बघा, न्यायाधीश पदाचे प्रमुख कार्य काय आहे? न्यायदान करणे, सैन्य नेतृत्व, अर्थव्यवहार, धार्मिक व्यवहार. तर याचं योग्य उत्तर आहे न्यायदान करणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11 तुमच्या स्क्रीनवर. नांगरलेल्या जमिनीचे पुरावे कोठे मिळाले? कालिबंगन, हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल. बघा, नांगरलेल्या जमिनीचे पुरावे कुठे मिळाले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे कालिबंगन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर. राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया कोणत्या कलमामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 61वी कलम, पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. कोकणातील मृदा प्रामुख्याने कोणती? जांभी, काळी, गाळाची, तांबडी. तर याचं योग्य उत्तर आहे जांभी मृदा, म्हणजे पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर. मुघल जहागीरदारी व्यवस्थेचे वैशिष्ट्य काय? तर याचं योग्य उत्तर आहे महसूल गोळा करण्याचा अधिकार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेचा आत्मा कोणाला म्हटले आहे? बघा, हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. कलम 32 ला राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेले आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 तुमच्या स्क्रीनवर. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? पानिपतची पहिली लढाई कधी झाली? बघा, दुसरी लढाई कधी झाली, तिसरी लढाई कधी झाली, यावर सुद्धा प्रश्न मागच्या पेपरला आलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे 1526 मध्ये. पानिपतची पहिली लढाई 1526. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17 तुमच्या स्क्रीनवर. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग सर्वाधिक कुठे असतो? बघा, पृथ्वीचं जे परिवलन आहे त्या परिवलनाचा वेग सर्वाधिक कुठं असतो? तर याचं योग्य उत्तर आहे विषुववृत्तावर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. ती सूची कोणत्या देशाकडून घेतली? बघा, प्रश्न पुन्हा एकदा वाचा. समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाकडून काय घेतलेलं आहे? समवर्ती सूची घेतलेली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक पुढचा बघूया तुमच्या स्क्रीनवर. दर्यासारंग पद कशाशी संबंधित होते? दर्यासारंग हे जे पद आहे ते कशाशी संबंधित होते? तर याचं योग्य उत्तर आहे आरमाराशी संबंधित होते, आरमार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. लोथल कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, हडप्पा संस्कृतीचा जो पाठ आहे त्यामध्ये लोथल हे खूप छान पद्धती, म्हणजे लोथलमध्ये काय काय सापडलेलं आहे हे सगळं डीपमध्ये दिलेलं आहे.
लोथल कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तिथं सर्वात मोठं काय आहे? बंदर आहे. बंदर सर्वात मोठे बंदर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. भारताची प्रमाण वेळ IST किती रेखावृत्तावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 82.5 पूर्व. लक्षात ठेवायचं आहे 82.5 अंश पूर्व या रेखावृत्तावर भारताची प्रमाण वेळ ठरलेली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22 तुमच्या स्क्रीनवर. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमान्वये झाली? बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमान्वये झाली? मागच्या टीटीला या अगोदर येऊन गेलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 124व्या कलमांतर्गत. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे, रायगड. प्रश्न क्रमांक 24. पृथ्वीवर एकूण किती रेखावृत्ते आहेत? बघा, हा असा प्रश्न पण परीक्षेला हमखास येतो. पृथ्वीवर एकूण किती रेखावृत्ते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 360 रेखावृत्ते आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. शेवटचा मुघल सम्राट कोण? बघा, हा प्रश्न आलेला आहे. शेवटचा मुघल सम्राट कोण? तर याचं योग्य उत्तर आहे बहादूर शाह जफर. हा शेवटचा मुघल सम्राट आहे. प्रश्न क्रमांक 26. कलम 32 चे महत्त्व काय? बघा, आपल्याला मगाशीच विचारलं होतं आत्मा म्हणजे काय, आणि आता कलम 32 चे महत्त्व आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे संवैधानिक उपाययोजना. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर आहे. लक्षात ठेवा, गोदावरी नदीवर काय आहे? जायकवाडी हे धरण आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28 तुमच्या स्क्रीनवर. तानसेन कशासाठी प्रसिद्ध होते? तानसेन म्हणले की सगळ्यांना आठवतं ते संगीतासाठी तानसेन प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 29 तुमच्या स्क्रीनवर. संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? बघा, संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. जांभी मृदा कोणत्या प्रक्रियेतून तयार होते? बघा, जांभी मृदा कोणत्या प्रक्रियेतून तयार होते? तर याचं योग्य उत्तर आहे क्षालन. नेक्स्ट आपल्याला पुढचे घ्यायचे का 50 प्रश्न? मी अगोदर 30च घेणार होते, पण चला असो, तेवढाच आपला सराव होऊन जाईल. मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहेत? प्रश्न क्रमांक 31. 50 एक घेऊन टाकू. मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे भाग 4. भाग 4 मध्ये काय आहेत? मार्गदर्शक तत्वे आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. अमात्य पदाचे कार्य काय आहे? अमात्य म्हणजे काय आहे? अमात्य म्हणजे अर्थमंत्री. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. महास्नानगृह कुठे सापडले आहे? तर मोहेंजोदडो हे जो दारो आहे ना, तर त्याचा योग्य शब्द पुस्तकामध्ये आहे मोहेंजोदडो. या ठिकाणी सर्वात मोठे स्नानगृह सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेले आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34 तुमच्या स्क्रीनवर. पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या प्रतलाशी किती अंशाचा कोन करतो? बघा, प्रश्न पुन्हा वाचूया. पृथ्वीचा अक्ष कक्षेच्या प्रतलाशी किती अंशाचा कोन करतो? तर याचं योग्य उत्तर आहे 66.5 अंशाचा कोन करतो. लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35 तुमच्या स्क्रीनवर. धन विधेयक मांडण्याचा अधिकार बघा खालीलपैकी कोणाला आहे? लोकसभा, राज्यसभा, दोन्ही विधानसभा. तर धन विधेयक मांडण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? लोकसभेला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36
वाकनीस पदाचे कार्य काय आहे? तर वाकनीस पदाचं कार्य आहे खाजगी कारभार बघणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. सिंधू संस्कृतीचा काळ कोणता? आता इथं आपल्याला इसवी सन विचारलेला आहे. सिंधू संस्कृतीचा काळ आहे 2500 ते 1800 इसवी सन पूर्व. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रपती निवडणुकीत कोण मतदान करते? बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि आलेला सुद्धा आहे. राष्ट्रपती निवडणुकीत कोण मतदान करते? तर याचं योग्य उत्तर आहे संसद आणि विधानसभा सदस्य मतदान करत असतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39. लोणार सरोवर निर्मिती कशामुळे झाली आहे? आता इथे शॉर्टकट दिले, लोणार सरोवर निर्मिती. तर बघा उल्कापातामुळे झालेलं आहे. लोणार हे सरोवर उल्कापातामुळे झालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. मनसबदारी कोणी सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे अकबर यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 41 तुमच्या स्क्रीनवर. समान नागरी कायदा. बघा समान नागरी कायदा कोणत्या कलमांतर्गत येतो? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 44. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. पंडितराव पदाचे कार्य कोणते? तर बघा पंडित नावातच आहे, पंडितराव म्हणले की काय आलं? धार्मिक कार्य आलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. बंदर कोठे सापडले? बघा काय म्हणले इथं? बंदर कोठे सापडले? तर याचं योग्य उत्तर आहे लोथल. सिंधू संस्कृतीमध्ये लोथल या ठिकाणी मोठे बंदर सापडलेले आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 44. कर्कवृत्त कोणत्या देशातून जाते? बघा कर्कवृत्त कोणत्या देशामधून जाते? तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि सौदी अरेबिया या देशातून जाते. प्रश्न क्रमांक 45 तुमच्या स्क्रीनवर. लोकसभेतील कमाल सदस्य संख्या किती आहे? बघा लोकसभेमध्ये कमाल सदस्य संख्या किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे 552. पर्याय क्रमांक अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46. स्वराज्य प्रतिज्ञा किल्ला म्हणजे स्वराज्य प्रतिज्ञा किल्ला कोणत्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली असा त्याचा पूर्ण मोठा अर्थ आहे. तर याचं योग्य उत्तर आहे रायरेश्वराच्या मंदिरात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47 तुमच्या स्क्रीनवर. सिंधू संस्कृतीची अर्थव्यवस्था कशी होती? बघा सिंधू संस्कृतीची अर्थव्यवस्था शेती आणि व्यापार, त्या काळामध्ये शेती आणि व्यापार खूप मोठ्या प्रमाणात चालत असे. प्रश्न क्रमांक 48 तुमच्या स्क्रीनवर. पंचायत राज्य घटना दुरुस्ती. बघा जी पंचायत राज्य आहे ही घटना दुरुस्ती कोणत्या कलमाअंतर्गत झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 73वी. लक्षात ठेवा हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. पंचायत राज तेव्हा सुरू झाले आणि तेव्हाच ग्रामपंचायत वगैरे सुरू झाल्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 49 तुमच्या स्क्रीनवर. पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमुळे काय घडते? बघा पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमुळे काय घडते? ऋतुचक्र घडते. आणि परिवलन या गतीमुळे काय होते? लक्षात ठेवा परिवलनामुळे काय होते? दिवस व रात्र होते. आणि परिभ्रमणामुळे काय होते? ऋतुचक्र घडते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. दिन ए इलाही कधी सुरू झाला? बघा प्रश्न पुन्हा बघा. दिन ए इलाही कधी सुरू झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1852 मध्ये सुरू झाला. तर शिक्षक मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि हो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणीला अवश्य पाठवा. तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.